मित्रांनो, समुद्र किनाऱ्याच्या टेकडीवरती वसलेलं हे पवित्र आणि शांत ठिकाण म्हणजे कोणतं? माउंट मेरी चर्च. आणि आत्ता मी तिकडंच उभा आहे. तुम्ही बघू शकता भरपूर सारे भक्त बांधव मागं जात आहेत प्रेयर वगैरे करून. आणि आत्ता आपण इथं आलेलो आहोत. मस्तपैकी पाहणार आहोत की माउंट मेरी चर्च कशी आहे. तसं ही चर्च खूप प्रसिद्ध आहे संपूर्ण भारतामध्ये आणि मुंबईमध्ये तर आहेच. तर चला बांधवांनो, थोडासा इतिहास सांगतो. 16व्या शतकामध्ये ह्या चर्चला बांधलं गेलं होतं. त्यानंतर ही चर्च थोडीशी डॅमेज झाली होती, तर 1904मध्ये याला परत बांधण्यात आलं होतं. तर असा याचा थोडासा इतिहास आहे. आणि माउंट मेरी, आदरणीय माउंट मेरी यांची मूर्ती इथं आहे. तर भरपूर सारे भक्त जे कॅथलिक बांधव आहेत, आपले जे ख्रिश्चन बांधव आहेत, ते त्यांची म्हणतो ना आराधना करण्यासाठी, दर्शन करण्यासाठी इथं येत राहतात आणि भरपूर प्रमाणात येत राहतात. तुम्ही मागं पाहिलंच असेल. तर चला बांधवांनो, तुम्हाला आता चर्च दाखवतो. खरंच खूप सुंदर चर्च आहे. याचं बांधकाम पण खरंच खूप सुंदर आहे. एकदा तुम्हाला दाखवून देतो. तर आता मला माहिती नाही मित्रांनो की हे बॅक साईड आहे का फ्रंट साईड आहे. तर तुम्ही एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जसं तुम्ही प्रवेश घेताल मित्रांनो, तसं तुम्हाला प्रवेश घेताना भरपूर सारे असे दुकानं दिसतील. तिथं लोक कॅन्डल विकतात, ते मस्तपैकी मूर्त्या विकतात. ते तर खरंच खूप सकारात्मक ऊर्जा आहे मित्रांनो. तर चला बांधवांनो, आतून पाहूयात. तर मित्रांनो, आता आपण माउंट मेरी चर्चमध्ये जाणार आहोत आणि खरंच खूप सुंदर अशी चर्च आहे. आता मी बोलणार नाही, तुम्हाला फक्त दाखवतो. व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला सगळं काही कळणार आहे. तर चला. तर बांधवांनो, आता आपण माउंट मेरी चर्चमध्ये प्रवेश घेतला आहे. माउंट मेरी चर्चमध्ये प्रार्थना करताना सर्वात आधी मन शांत करा आणि डोळे हलकेच मिटा. मनातली इच्छा स्पष्टपणे व्यक्त करा. शब्दांनी नाही तर भावना ठेवून प्रार्थना करा. इथे एक छोटीशी मेणबत्ती लावून आपल्या इच्छेला आणि श्रद्धेला एक दिशा द्या. थोडा वेळ शांत बसा आणि जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कारण खरी प्रार्थना म्हणजे फक्त मागणं नाही तर विश्वास ठेवणं आहे. तर बांधवांनो, इथे येणारा प्रत्येक भक्त आपल्या मनातील इच्छा घेऊन येतो आणि माउंट मेरी चर्चमध्ये शांततेत प्रार्थना करतो. या ठिकाणी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते, जी मनाला शांत करते आणि आशा देते. चर्चच्या परिसरातून दिसणारा समुद्र आणि सुंदर वातावरण हा अनुभव अजून खास बनवतो. इथे काही वेळ घालवला की मन अगदी हलकं वाटतं आणि पुन्हा एकदा श्रद्धा अधिक मजबूत होते. म्हणून मित्रांनो, मी म्हणतो, काही ठिकाणं फक्त पोचण्यासाठी नसतात तर अनुभव करण्यासाठी असतात. शेवटी पीस बी विथ यू. तर बांधवांनो, आता आपण फायनली चर्चच्या बाहेर पडलो आहोत आणि खरंच खूप सुंदर अशी चर्च होती. खरंच खूप चांगलं दर्शन झालं. आता मित्रांनो, जसं तुम्ही चर्चमध्ये एंटर करणार असताल किंवा एक्झिट करत असताल, तेव्हा तुम्हाला असे एक सुंदर दुकानं दिसणार आहेत. त्या दुकानांमधून आपण चर्चला ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत, चर्चमध्ये जर तुम्हाला काही चढवायचं असेल तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या दुकानांमधून मिळणार आहेत. तर बांधवांनो, आता माउंट मेरी चर्चच्या पुढं अजून एक सुंदर अशी चर्च आहे. इथे आल्यावरती खरंच खूप सकारात्मक वाटतंय, खरंच खूप भारी वाटतंय. तर मित्रांनो, ही जी मूर्ती तुम्ही बघताय मित्रांनो, ही आहे मदर एलेरिया फातिमा यांची. आणि याचा एक फॅक्ट म्हणजे असा आहे की ही मूर्ती कोणत्या मनुष्याने बनवली नाही. ही मूर्ती समुद्रातून प्राप्त झाली होती. तर खरंच खूप सुंदर अशी मूर्ती आहे. इथे नक्की या. म्हणजे माउंट मेरी चर्च जी आहे त्याच्या एकदम समोरच हे चर्च आहे. तर खरंच खूप भारी वाटणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर चला बांधवांनो, आपण एक्झिट करू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय, जी चर्च मी तुम्हाला पहिली दाखवली म्हणजेच माउंट मेरी चर्च, तिथे खरंच खूप प्रसिद्ध फिल्मची शूटिंग झालेली आहे, ज्याचं नाव आहे अमर अकबर आणि अँथनी, जी अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फिल्म आहे. तर त्याची शूटिंग देखील इथे झालेली आहे. तर खरंच खूप भारी आहे. आणि दुसरं म्हणजे काय, इथे एक बांद्रा फेअर म्हणून एक गोष्ट होत असते, जिथे सर्व धर्माची लोक सामील होत असतात आणि एन्जॉय करत असतात, है ना. तर बांद्रा फेअरला पण तुम्ही नक्की या. आपल्याला जर कधी संधी मिळाली तर आपण बांद्रा फेअरला पण नक्की कव्हर करूयात. तर चला बांधवांनो, आजच्या या व्लॉगसाठी एवढंच. आणि दुकानं वगैरे बघू शकता तुम्ही, तिथून गोष्टी घेऊ शकता. तर चला, बाय.